मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं पाहिलं की आपण कंपोज कसा करायचा, तर आता आपण थोडं पुढे वळणार आहोत, ते म्हणजे कलर. तर कलर आपण डायरेक्ट स्टार्ट करण्याआधी आपण थोडं कलरची माहिती घेऊयात की कोणत्या कलरला काय बोलतात आणि आपण किती शेड्स यूज करणार आहोत आपल्या जे काही आपण ड्रॉइंग करणार आहोत. तर आत्ता आपण फक्त कलर कोणते कलर आहेत किंवा शेड्स किती आहेत, येलोचे शेड्स किती आहेत, रेडचे शेड्स किती आहेत, ग्रीन ब्लू याचे शेड्स किती आहेत आपल्याकडे अवेलेबल, तर आपण ते बघणार आहोत. तर आत्ता मी पोस्टर कलर यूज करते आहे. पोस्टर कलरमध्ये आपण पहिले 3 येलोचे शेड्स बघूयात. तर सगळ्यात प्रथम हा आहे लेमन येलो, जो तुम्हाला येल्लोमधले 3 शेडपैकी सगळ्यात लाईट शेड दिसतो तो म्हणजे लेमन येलो. सेकंड शेड म्हणजे जो मिडल टोनमध्ये आपल्याला दिसतो तो आहे क्रोम येलो. जो थर्ड टोनमध्ये येल्लोचा सगळ्यात डार्क टोन दिसतो तो आहे येल्लो ऑकर. तर आपण हे 3 येल्लोचे शेड्स पाहिले, जे म्हणजे लेमन येलो जो सगळ्यात लाईट आहे, मिडल टोन जो क्रोम येल्लो आणि डार्क टोन येल्लो ऑकर. त्याच पद्धतीने आपले रेडचे शेड्स आहेत. तर यामध्ये तुमच्या पोस्टर कलरच्या बॉक्समध्ये 12 शेड्समध्ये काही बॉक्समध्ये क्रिम्झन रेड जो आहे तो नसतो. तर त्यामध्ये आपल्याला क्रिम्झन रेड हा सेपरेट बाहेर मार्केटमध्ये आपल्याला मिळतो, तर तो विकत घ्यायला हरकत नाही आहे. तर पहिल्या सगळ्यात की जो ऑरेंज सारखा तुम्हाला दिसतो तर तो ऑरेंज नसून तो वर्मिलियन रेड आहे. तर पहिला रेड वर्मिलियन रेड, पोस्टर रेड त्याच्यापेक्षा थोडा डार्क जो मिडल टोनमध्ये, आणि जो लो टोन आहे जो क्रिम्झन रेड. तर असे आपले वर्मिलियन रेड, पोस्टर रेड आणि क्रिम्झन रेड हे झाले रेडचे 3 प्रकार. तसेच आपले ग्रीनचे 2 प्रकार, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन, ज्याच्यावर नाव आहे पोस्टर ग्रीन, पण सध्या आपण त्याला डार्क ग्रीन बोललो तरी पण चालेल. पोस्टर ग्रीन, लाईट ग्रीन आणि पोस्टर ग्रीन. सेम ब्लूचे 2, कोबाल्ट ब्लू जो सगळ्यात लाईट दिसतोय तुम्हाला, या 2 शेडपैकी लाईट शेड कोबाल्ट ब्लू आणि हा पर्शियन ब्लू. कोबाल्ट ब्लू लाईट जो दिसतोय तो आणि पर्शियन ब्लू सगळ्यात डार्क जो ब्लू आहे. असे ब्ल्यूचे 2 प्रकार. सेम ब्लॅक आणि व्हाईट, जे आपण डार्क आपला जो काही शेड आहे तो तयार करण्यासाठी एखादा आपला डार्क टोन हवा आहे, एखादा डार्क ग्रीन हवा आहे, किंवा मला मरून कलर हवा आहे किंवा डार्क ब्लू हवा आहे, तर तो तयार करण्यासाठी एखादी डार्क शेड तयार करण्यासाठी आपण ब्लॅक कलर यूज करणार आहोत. त्याच पद्धतीने लाईट शेड तयार करण्यासाठी आपण व्हाईटचा उपयोग करणार आहोत. आणि हा जो आहे ब्राऊन, त्याला ब्राऊन न बोलता त्याला बनसियाना असं नाव आहे. तर बनसियाना हा ब्राऊनचा आपला एक वेगळं नाव आहे. तर आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे लेमन येलो, क्रोम येलो, येलो ऑकर, वर्मिलियन रेड, पोस्टर रेड, क्रिम्झन रेड, लाईट ग्रीन, पोस्टर ग्रीन, कोबाल्ट ब्लू, पर्शियन ब्लू, ब्लॅक, व्हाईट, बनसियाना असे आपले कलर्सचे शेड आहेत. तर आपण हे कसे मिक्सिंग करणार आहोत किंवा प्रायमरी, सेकंडरी, वॉर्म कलर, कूल कलर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हे शेड्स आपले पेपरवर आपण जेव्हा लावणार आहोत ब्रशने, तेव्हा ते काय इफेक्ट देतात किंवा ते कसे दिसतात हे आता आपण थोडक्यात बघूयात. तर सर्वात प्रथम मी लेमन येलो तुम्हाला अप्लाय करून दाखवते. पोस्टर कलर जेव्हा आपण नवीन घेतो तेव्हा हे करण्यापूर्वी पोस्टर कलर आपण डायरेक्ट बॉटल यूज नाही करायची, म्हणजे आपण डायरेक्टली ब्रश घेतो आणि कलर स्टार्ट करतो, कारण त्या पोस्टर कलरमध्ये ऑइल वर असतं, त्याच्यामुळे मग तो कलर जास्त पातळ होतो किंवा त्याचं ॲप्लिकेशन आहे ते रॉंग होतं. तर त्याच्यामुळे आधी आपल्याला बॉटल अशा पद्धतीने शेक करायची आहे. त्यानंतर बॉटल ओपन करून
ब्रशच्या मागच्या टोकाने खाली ह्याच्या फार घट्ट कलर असतो तो मिक्स करून घ्यायचा आहे. हा एकत्र जेव्हा त्याचं ऑइल आणि कलर एकत्र झाल्यानंतर तो कलर लवकर सुकत नाही. त्यामुळे ऑइल आणि कलर हा एकत्र आपण करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या कलरचं शेक करून मिक्स करून यूज करा. डायरेक्ट कलर यूज करत असाल तर तो पातळच इफेक्ट देणार आणि मग खालचा कलर तुमचा ड्राय होऊन सुकून जाणार. आणि असा जर का कलर यूज करत असाल तर तो लॉंग टाइम जातो. फर्स्ट आपण लेमन येलो बघतोय. लेमन येलो जो येलो मधला सगळ्यात फर्स्ट टोन आहे आणि लाईट टोन. त्यानंतर क्रोम येलो, येलो मधला सेकंड टोन क्रोम येलो, सेम येलो मधला थर्ड टोन येलो ऑकर, हे तीन तुमचे येल्लोचे शेड्स झाले. आता आपण रेडचे टोन्स बघूयात. आता आपण रेडचे तीन प्रकार बघूयात. फर्स्ट वर्मिलियन रेड जो रेडचा लाईट टोन आहे. त्यानंतर पोस्टर रेड जो रेडचा मिडल टोन आहे. रेडचा थर्ड टोन जे क्रिम्सन रेड. यानंतर आपण बन्सियाना बघूयात. बन्सियाना, त्यानंतर आपण लाईट ग्रीन बघूयात. त्यानंतर डार्क ग्रीन, सेम ब्लूचे शेड्स दोन कोबाल्ट ब्लू, त्यामधला डार्क शेड पर्शियन ब्लू,
जे मिक्सिंगसाठी आपण यूज करणार आहोत ते म्हणजे व्हाईट. आणि जो डार्क कलरच्या मिक्सिंगसाठी आपण यूज करणार आहोत तो ब्लॅक. पुन्हा एकदा नावं आपण समजून घेऊयात. लेमन येलो, क्रोम येलो, येलो ऑकर, वर्मिलियन रेड, पोस्टर रेड, क्रिम्सन रेड, बन्सियाना, लाइट रेड, पोस्टर रेड, कोबाल्ट ब्लू, पर्शियन ब्लू, व्हाईट. परत आपण एकदा कलर्सचे शेड बघूयात. लेमन येलो, क्रोम येलो, येलो ऑकर, वर्मिलियन रेड, पोस्टर रेड, क्रिम्सन रेड, बन्सियाना, लाइट ग्रीन, डार्क ग्रीन, कोबाल्ट ब्लू, पर्शियन ब्लू, व्हाईट.